कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती दिनानिमित्त देविदास गावित यांना समाजगौरव पुरस्कार। कृषी, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्त जय किसान फार्मर्स आणि आमची माती आमची माणसं यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात देविदास यशवंत गावित यांना समाजगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। हा कार्यक्रम परशुराम सायखेडकर नाट्यमंदिर येथे उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। सुप्रसिद्ध गायिका सुखदा महाजन यांनी सुरेल गायन करून सादर करून मान्यवरांचे स्वागत केले आणि यामुळे कार्यक्रमाला सुरुवातीपासूनच सांस्कृतिक रंग चढला। कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी स्थानी आबासाहेब मोरे होते आणि प्रमुख अतिथी म्हणून उद्धव आहेर, चेअरमॅन आनंद ॲग्रो, अर्जुन बोरवणे, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर जयराम पुरकर, राष्ट्रीय सेवा प्रमुख विविध भारती डॉक्टर संतोष जाधव, सेंद्रिय शेतीतज्ञ सदुभाऊ शेळके, आनंद ॲग्रोचे संचालक रमेश पाटील, ज्येष्ठ उद्योजक पांडुरंग चव्हाण, श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरीचे आबासाहेब मोरे, ॲडव्होकेट नितीन ठाकरे, डॉक्टर संजय जाधव तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे उपस्थित होते आणि यावेळी मान्यवरांच्या हस्ते देविदास यशवंत गावित यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। गावित यांनी शेती, सामाजिक कार्य आणि ग्रामीण विकास क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचं आयोजकांनी म्हटले। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध भागातून पुरस्कारार्थी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। विशेषतः बारे परिसरातील शेतकरी मोठ्या उत्साहाने उपस्थित राहून गावित यांना शुभेच्छा दिल्या। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे योगदान प्रेरणादायी। डॉक्टर पंजाबराव देशमुख हे देशातील पहिले कृषी मंत्री म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले। ग्रामीण भागातील शिक्षणाचा प्रसार, सहकार चळवळीला चालना तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि त्यांच्या कार्यामुळे भारतीय कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळाली। राजकीय क्षेत्रात त्यांनी शेतकरी, सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले, तर सामाजिक क्षेत्रात शिक्षण संस्था उभारून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली। शेतकरी हा देशाचा कणा आहे ही भूमिका त्यांनी कायम ठामपणे मांडली। या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, एकजुटीच्या बळावर प्रगती साधावी असे आवाहन केले आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले।